धर्मपाल देवदास झुर्वे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सोरणा लंजेरा। मी माझ्या गावचे जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरणा आहे त्याची व्यथा आज तुमच्या समोर मांडत आहे। ही सोरणा शाळा पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्यातून आणि लोकवर्गणीतून आज तालुक्यातून प्रथम, जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेणारी शाळा, ज्या शाळेला दिल्ली सारख्या निपा टीमनं सुद्धा भेट दिलाय, अशा शाळेमध्ये आज या गावचा एकही विद्यार्थी गावाच्या बाहेर इंग्रजी शाळेमध्ये शिकायला जात नाही। सगळ्या सुविधा तुमच्या डिजिटल व्यवस्था असो, बसण्याची व्यवस्था असो, सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असून सुद्धा आणि शाळेची पटसंख्या 44 असून सुद्धा आज शासन या ठिकाणी शिक्षक देत नाही आहे। आज मागील 6 महिन्यापासून एक डेप्युटेशनवर शिक्षक दिलेला होता आणि तो शिक्षक आजच्या 1 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला पुन्हा त्या ज्या शाळेतून पाठवलेला होता त्या शाळेत परत करण्यात आला। आणि आज ही जिल्ह्याची नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवणारी शाळा, आज विना शिक्षक असणारी शाळा, आज 40 विद्यार्थी असून या ठिकाणी अजूनही एकही शिक्षक परमानंट किंवा डेप्युटेशनवर शिक्षक आलेला नाही। वरून आज या ठिकाणी जो डेप्युटेशनवर शिक्षक दिलेला होता तर कोणताही पत्रव्यवहार न करता इथला या शिक्षक आज शासनाने परत या जुन्या शाळेमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि आजची ही शाळा विना शिक्षकाची शाळा झालेली आहे। तरी शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। मी या क्षेत्राचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, या मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री भोयर साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना मी विनंती करतो की या शाळेला कधी आपण सोमवारपर्यंत शिक्षक दिला नाही तर आम्ही सोमवारला जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणावर बसणार आहोत। याची शासनाने दक्षता घ्यावी आणि या शाळेकडे लक्ष देऊन आम्हाला परमानंट शिक्षक द्यावे अशी शासनातर्फे मी शासनाला एक विनंती करतो।